ही एक टेक्निकल अशा प्रकारचा असणार या प्रकारचे एक नवीन या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आज आपण बघितलं असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील कव्हेकर मॅडम, लातूर शहरचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीमान देवीदासजी काळे साहेब, लातूर ग्रामीणचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीपजी देशमुख साहेब, नगरसेविका राजी सर थोड़ा रास्ता साइड थोड़ा साइड हे पुढचे मागे भाई मागे ना मागे महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग भव्य इमारत भूमिपूजन समारंभ प्रारंभ झाला आहे। मित्रहो, आपण पाहताय JSPM संचलित तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्रीमान छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील कव्हेकर मॅडम, लातूर शहरचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीमान देवीदासजी काळे साहेब, लातूर ग्रामीणचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीपजी देशमुख साहेब, नगरसेविका राजी, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री परमादरणीय माननीय श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब आधारित शिक्षण प्रणाली या ठिकाणी आपण राबवतो। कुमारी संचिता शिवाजी महाविद्यालय रेणापूर या ठिकाणी हुशार तरुण आणि तरुण कुठे जर असतील तर ते भारतामध्ये आणि संपूर्ण आपण बघितलं की ज्या पद्धतीचं एक वेगळ्या प्रकारची
शिक्षण पद्धती या ठिकाणी निधर्मीपणाच्या नावाखाली म्हणून मागल्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जबाबदारी काम करता आलं पाहिजे. परंतु निवड कारकूनच पहिल्यांदा आपल्याला मानव बनवायचा आहे आणि मानव जर कसा आता बोलत असताना सांगितलं की लातूरची ओळख संपूर्ण देशामध्ये कशासाठी. त्यांचंही स्वागत करूया, यांचं स्वागत करायचं. JSPM लातूर एक सर्वे 2021 मध्ये झाला होता. सगळ्यात कमी ग्रॉस एनरोलमेंट रेशोच्या जिल्ह्यांमध्ये लातूरची गणना होते. गडचिरोली, लातूर, परभणी यांचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ सर फक्त 15% पेक्षा कमी आहे. म्हणजे देशाचा ॲव्हरेज आमच्यापेक्षा जास्त आहे, महाराष्ट्राचं जास्त आहे. गडचिरोलीची तुलना सुद्धा आमच्यासोबत होते. आमचं जरी लातूर हे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं असलं पण आमची मुलं उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीयेत आणि त्याच्यासाठी आदरणीय फडणवीस साहेबांचे ह्या माध्यमातून मी धन्यवाद देऊ इच्छितो की मुलींचं शिक्षण मोफत झाल्यानंतर एक सुवर्ण संधी लातूर जिल्ह्याला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ वाढवण्याकरता मिळालेली आहे. आणि म्हणून आपल्या साहेबांच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वामध्ये ही जी काही उणीव लातूर जिल्ह्याची ह्या संदर्भात उच्च शिक्षणामध्ये राहिलेली आहे, आपण सर पुढाकार घेऊन ही उणीव भरून काढून महाराष्ट्राच्या गतीनं लातूरला शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये पळवावं अशी एक विनंती ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून करतो. सर, आत्ताच मागच्या 2 आठवड्यापूर्वी महाराष्ट्र शासनानं कॉपी मुक्त परीक्षा हे अभियान पूर्ण देश आपल्या महाराष्ट्र भरामध्ये राबवण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे. मी संस्थेच्या वतीनं आदरणीय फडणवीस साहेबांचे मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती कॉपी मुक्त परीक्षा 10वीची आणि 12वीची झाली पाहिजे अशी मांडणी संस्थेच्या वतीनं आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती केलेली आहे. परंतु सगळ्या शिक्षण क्षेत्राच्या मंडळीच्या आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी एक ऐतिहासिक निर्णय आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतलाय आणि त्याची सुद्धा अंमलबजावणी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या परीक्षांमध्ये जोरदार व्हावी अशी विनंती या व्यासपीठातून करतो. सर, आम्ही गेल्या 8 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये मी वैयक्तिक एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि लातूर शहरामध्ये सातत्याने आम्ही वेगवेगळ्या विषयांसंदर्भात मांडणी करत असतो. आणि जसं साहेब आपल्याला ऑफिसमध्ये चर्चा करत असताना मिळाले, लातूरकरांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न राहिलेला आहे. मिरजेवरून पाणी आपल्या लातूरला 2014-15 मध्ये आणावं लागलं आणि त्याच्यानंतरची जर आपण गती बघितली तर ह्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये बसून एक चांगला ऐतिहासिक निर्णय घेतला. परंतु नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्याचा पाठपुरावा कुठेतरी कमी पडला आणि त्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्टला चालना मिळवण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावे. आणि लातूरचं जे अर्थचक्र आहे ते पाण्यावरती डिपेंड आहे सर. जोपर्यंत शाश्वत पाणी लातूरला मिळणार नाही तोपर्यंत लातूरचं आर्थिक चक्र एक वेगळ्या गतीनं जाऊ शकत नाही. ह्या संदर्भातही आपण सकारात्मक विचार करावा ही विनंती या ठिकाणी करतो. शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न अनेक वर्षापासून भेडसाळवत होता. मी नगरपालिकेच्या समोर केलं सर. आम्ही अनेकदा निवेदनं दिले, सत्तेमध्ये असताना दिले, विरोधामध्ये असताना दिले, परंतु या ठिकाणच्या प्रशासनानं तेवढी म्हणावी तशी त्याची काळजी घेतली नाही. मागच्या काही काळामध्ये ते सुधारण्याचा प्रयत्न होतोय पण अतिशय महत्त्वाचा हा विषय आपल्या समोर नोंदवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. एक 3 महत्त्वाचे विषय शेवटचे सांगून मी समारोप घेतो सर. पहिला महत्त्वाचा विषय की आदरणीय कवेकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या कव्हा गावामध्ये विभागीय क्रीडा संकुलाची योजना जवळपास 2009 पासून चालू आहे. तिथं 20 एकरचं गायरान सुद्धा कवेकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये विभागीय क्रीडा संकुलाला देण्यात आलेलं आहे. परंतु स्थानिकच्या आमदाराला ते पटलं नाही. स्थानिकच्या आमदारांनी विभागीय क्रीडा संकुल हे कव्यात होऊ नये म्हणून अथक असे प्रयत्न केले आणि म्हणून तो जो प्रकल्प आहे, जो लातूरकरांचा प्रकल्प आहे, तो एवढ्या वर्षापासून सर प्रलंबित राहिलेला आहे. आपल्या नेतृत्वामध्ये लातूरला तर न्याय मिळेलच पण मराठवाड्यातल्या सर्व खेळाडूंना सुद्धा न्याय मिळावा अशी विनंती या ठिकाणी करतो. जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. एक माझं लातूर नावाची संस्था लातूरमध्ये काम करते सर. त्या संस्थेनं किमान 2 वर्षापासून आंदोलन छेडलं होतं. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचे जे 3 कोटी रुपये भरवायस होते ज्याच्यामुळे तो प्रश्न अडकला होता, लातूर शहरामध्ये दारापर्यंत बसू भीक मागो आंदोलन सुद्धा त्यांनी त्यांच्या वतीनं केलं की हे जिल्हा रुग्णालय पूर्ण व्हावं. परंतु मला खात्री वाटते सर की आपल्या नेतृत्वामध्ये एक ऐतिहासिक निर्णय जिल्हा रुग्णालयासंदर्भात सुद्धा लातूरकरांसाठी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आम्ही सर्व लातूरकर आता लातूरच्या ट्रॅफिकमध्ये अतिशय
म्हणजे त्रस्त झालेलो आहोत. म्हणजे आम्हाला वाटतं सर की लातूर हे शैक्षणिक हब आहे आणि मी कोट्याचं या ठिकाणी उदाहरण देऊ इच्छितो की कोटा इज द फर्स्ट सिटी इन द वर्ल्ड इन इंडिया टू हॅव नो सिग्नल्स. म्हणजे कोटा शहरामध्ये सिग्नल फ्री रस्ते जगातलं दुसरं असं उदाहरण आहे. आपण सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या एवढं चांगलं काम करतोय सर. आम्ही 2,500 डॉक्टर दरवर्षी देशाला आणि महाराष्ट्राला देतो, परंतु ट्रॅफिकचं जर नियोजन आपण शहरातलं बघितलं तर अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे. अर्धा तास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये थांबल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही. याच्या संदर्भात चांगले कन्सल्टंट्स हायर करून आपल्या नेतृत्वामध्ये हा सुद्धा प्रश्न सोडवावा अशी विनंती आपल्याला करतो. आणि इथलं जे प्रशासन असेल, यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री ते म्हणायचे की प्रशासनाला मानवी चेहरा असला पाहिजे, पण मला इथं तक्रार करायची नाहीये, पण मला एक खंत व्यक्त करायची आहे की आमच्या शहराचे जे आयुक्त आहेत त्यांनी प्रभागामध्ये फिरलं पाहिजे. कचऱ्याची काय व्यवस्था आहे, ट्रॅफिकची काय व्यवस्था आहे, पाण्याची काय व्यवस्था आहे, पण हा मानवी चेहरा प्रशासनाचा कुठंतरी हरवलाय की काय अशी एक परिस्थिती आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळते. या संदर्भात सुद्धा आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी आदरणीय छत्रपतींना सांगू इच्छितो की एक वेगळी लहर पूर्ण जिल्ह्याभरामध्ये आपल्या आगमनानं पसरलेली आहे. म्हणजे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की तळातले गळातले जे कार्यकर्ते असतात, जे नागरिक असतात, त्यांच्यातली चर्चा जर ऐकली, खूप आशा आकांक्षा आणि अपेक्षा आपल्या आगमनाने या ठिकाणी लातूर शहरातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्याभरामध्ये आपल्याला ऐकवायला मिळाल्या आहेत. आणि आम्हाला अभिमान आहे की आपल्याला लातूरचं पालकमंत्री पद मिळालं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या व्यासपीठातून मी मनापासून अभिनंदन करतो की आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचं या ठिकाणी आपण निवड केली आणि सर्व लातूरकरांमध्ये एक वेगळा संदेश आपण पाठवलात. या सर्व लोकउपयोगी कार्यक्रमास आपण गती निश्चितच द्याल आणि लातूरला एक मानवी प्रशासकीय चेहरा सुद्धा आपण निर्माण करून द्याल अशी विनंती आपल्याला करतो. सर, आपलं आगमन झालेलं JSPM संस्थेमध्ये संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं इथं उपस्थित आदरणीय सर्व सन्माननीय ठिकाणी चांगल्या प्रकारचं तयार होईल, त्या प्रकारचं करण्याचं काम आपण निश्चितपणे करावं अशा प्रकारच्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि बरोबर त्याच पद्धतीनं आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आता यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आज आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी काम करत आहेत, त्याच पद्धतीनं देशामध्ये या ठिकाणी आपले पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून भारत किंवा संपूर्ण जगामध्ये 6 युद्ध चालू आहेत. आपण कोरोनाच्या माध्यमातून या ठिकाणी संकटाला तोंड देण्याचं काम केलं. या सगळ्या अडचणीवरती मात करून सुद्धा आपल्याला माहिती असेल की भारत आज वेगानं अशा प्रकारची प्रगती करतोय. जगामध्ये आज आमचा 5वा क्रमांक आहे. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये आम्ही 3ऱ्या क्रमांकावरती जाऊ आणि त्याचबरोबर 2047 मध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर या ठिकाणचे जे मान्यवर अशा प्रकारचे आज मी आपल्याला सांगेन की खऱ्या अर्थानं भारतामध्ये जन्म घेणारे आम्ही सर्व एक या निमित्तानं खऱ्यावर भाग्यवान आहोत की या ठिकाणचे अनेक अशा प्रकारचे महात्मे. तुम्हाला माहिती असेल की शिकागोमध्ये राष्ट्रवादी स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेस 18व्या शतकामध्ये भाषण केलं त्यावेळेस संपूर्ण जगाला कळालं की भारत कशा प्रकारचा महान आहे, कशा प्रकारचं समर्पित काम करतो, कशा प्रकारचं त्यागानं काम करतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या महान अशा प्रकारच्या या ठिकाणी महात्म्याच्या देशामध्ये आपण या ठिकाणी जन्म आपला झालाय. आणि त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगेन की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला आपण या ठिकाणी 1 नंबर करण्याचं काम आपण पाहिलं असेल, वाचलं असेल वृत्तपत्रामध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलंय की महाराष्ट्राची आम्ही अर्थव्यवस्था आता $1 ट्रिलियन करू. जसं देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याची घोषणा पंतप्रधान आपल्या मोदी साहेबांनी कशी, तशाच पद्धतीनं राज्याची $1 ट्रिलियन करून महाराष्ट्राला संपूर्ण देशामध्ये 1 नंबर करण्यासाठी आपण सर्वजण निश्चितपणे या माध्यमातून काम करू. आणि म्हणून शेवटी जास्त वेळ न बोलताना महाराज आपण इथं आलात, आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून आपण या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आणि निश्चितपणे आपण ज्या पद्धतीनं आपला स्वभाव, आपलं कामाची पद्धत, आपली सगळी गोष्टी पाहिल्यानंतर मला या ठिकाणी अभयसिंह महाराजांची आठवण झाल्याची राहत नाही. त्यांचं बोलणं अत्यंत कमी, परंतु प्रेम आणि सहकार्य इतकं मोठं राहायचं की निश्चितपणे ते खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्वांना मदत आणि सहकार्य करायचं. आणि म्हणून आता ज्या काही आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्या कामासाठी पूर्ण ताकदीनं संपूर्ण लातूर जिल्हा मराठवाडा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. त्यामुळे लातूरला आज ज्या प्रकारच्या अडचणी, तर भयानक अशा प्रकारच्या अडचणी आहेत, त्या अडचणीला सोडवण्याचं काम आपण करावं अशा प्रकारची अपेक्षा करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो आणि माझ्या विचाराला विराम देतो. जय हिंद. माझे वडीलधारी
सर्व मंडळी, बंधू भगिनी, सर्व विद्यार्थिनी आणि सर्व माझ्या तरुण मित्रांनो, आज सर्वप्रथम तर आपल्याला आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपलं संविधान जे लिहिलं, या संविधानामुळं या देशाची बांधणी झाली. हा देश एकत्र राहिला. नागरिक म्हणून, भारतीय म्हणून आपण सगळेजण आज एकत्र राहिलोय. याचं मूळ कारण किंवा एकमेव कारण हे आपलं संविधान आहे. आणि हे संविधान एवढं सगळं विचार करून संपूर्ण देशातील असणाऱ्या जाती, धर्म, पंथ, भाषा या सगळ्याचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बांधून ठेवलं. आपल्याला सगळ्यांना एका रांगेमध्ये आणण्याचं काम केलं. नागरिक म्हणून, देशवासीय म्हणून, भारतीय म्हणून तुमचे माझे सगळ्यांचे अधिकार हे एकसारखे आहेत. हे सगळं जे झालं ही फक्त आणि फक्त त्या महामानवामुळे होऊ शकलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आज थोडा आज कार्यक्रम पण बाकीचे होते. आढावा बैठक पण थोडी कलेक्टर मॅडमच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर ऑफिसला होती. यायला बराच उशीर झाला. त्याबद्दल सर्वांची आणि पाटील साहेबांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण शेवटी जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर देवेंद्रजी फडणवीसांनी दिली आहे. आणि नक्कीच या जिल्ह्याचे प्रश्न, या शहराचे प्रश्न समजून घेऊन ते आपल्या युती सरकारच्या माध्यमातून जलद गतीनं सुटतील कसे, हा माझा प्रयत्न पालकमंत्री म्हणून नक्की राहणार आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. अजित पाटलांनी बरेच विषय मांडले, बरेच विषय आम्ही दोघं बसलो होतो त्यावेळेला पण त्यांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न असेल, सिव्हिल हॉस्पिटलचा विषय असेल, आपल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा विषय असेल, इतर स्वच्छतेचा विषय, शहरातल्या अशा अनेक विषय जे दैनंदिन जीवनाशी आपल्या संबंधित आहेत, अशा अनेक विषय त्यांनी मला सांगितले की याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालायला लागणार आहे. लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं वाढल्यात, लोकांची आपल्याकडनं. आणि तसं बघितलं तर लातूर जिल्हा हा आता भाजपचा जिल्हा आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. कारण आज मला वाटतं 6 पैकी 5 आमदार भाजपचे आज या जिल्ह्यामध्ये इथल्या लातूरच्या जनतेनं, मतदार बंधू भगिनींनी निवडून दिलेत. त्यामुळे नक्कीच आमची सुद्धा मंत्री म्हणून काम करताना आता सर्वांची जबाबदारी आहे की लोकांच्या अपेक्षा या पूर्ण करणं आणि शासनाच्या योजना, शासनाच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणावर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आणता कसा येईल हा प्रयत्न नक्की पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं करता येईल तेवढा मी करणार आहे. काही विषय माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडचे पण आहेत. आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचा विषय हा तसा बऱ्यापैकी सुटलाय, पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच थोडा अडकलाय. कारण जो निधी द्यायचा आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडनंच येणार आहे. आणि तसं होईल तर निधी हा अत्यल्प आहे, म्हणजे 3 कोटी रुपये सरकारला काहीच नाहीये. तो निधी न आल्यामुळं हे पण त्याचं पण आढावा मी घेतला. या संदर्भात नक्कीच लवकरात लवकर निर्णय घेऊन आपलं सिव्हिल हॉस्पिटल होण्याबद्दलची जी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे, एक सगळ्यांची इच्छा आहे, ती लवकरात लवकर आपण शासनाच्या माध्यमातून पूर्ण करू. बाकी सुद्धा उजनीचं पाणी आहे, बाकीचे पाण्याचे विषय आहेत, त्याचा उल्लेख पाटील साहेबांनी केला. तर त्याच्यासाठी पण थोडं याची आता पाणी म्हटलं की आपल्याला माहिती आहे वादाचा विषय पाटील साहेब असतो. कोण कुठल्या जिल्ह्यातलं पाणी लगेच, आता हा विषय एवढ्या वर्षाचा आहे. तेव्हा मी पत्रकारांना पण सांगितलं की बाबा मी आज काय या विषयावर बोलू शकणार नाही. नेमकी काय योजना होती, कशी झाली, काय झालं, नेमकी आज कशामुळे ही योजना अजूनपर्यंत पूर्ण झाली ह्याचं थोडं म्हटलं मला माहिती घेऊ दे. आज आढावा बैठकीमध्ये काही ही माहिती नव्हती, तेव्हा म्हटलं ह्याच्यावर मी आज बोलणं हे थोडं म्हणजे धाडसाचं होईल किंवा जरा चुकीचं होईल असं माझं मत आहे. तेव्हा म्हटलं योग्य माहिती घेऊन माझी याबद्दलचं जे काय मला करायला लागेल ते मी करीन. आज आपलं सर्वांचं प्रेम आहे. कालपासून आता मी लातूरमध्ये मी आलो, एवढं मोठं जंगी आणि एवढं उत्साहामध्ये आपण स्वागत केलं.
मी काल पण सांगितलं आणि आज पण सांगतो की इकडं आल्यानंतर पाटील साहेब थोडं असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा छत्रपतींवर जास्त श्रद्धा आणि प्रेम करतो असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात तर छत्रपतींचा राजधानी वगैरे सगळं तिकडं आहे. आता सातारा ही शाहू महाराजांनी राजधानी केली मराठ्यांची, रायगड होती, कोल्हापूरची धाकटी गादी ज्याला आपण म्हणतो ती तिकडे आहे राजाराम महाराजांची, असे अनेक आहेत. पण नक्कीच इकडं आल्यानंतर, कारण फार काही येणं नव्हतं, भाऊसाहेब महाराजांचं म्हणजे माझे वडील कैलासवासी अभयसिंह राजांचा उल्लेख पाटील साहेबांनी केला, त्यांचं येणं होतं. पाटील साहेबांनी त्यांच्याबरोबर काम केलंय महाराजांबरोबर, त्यामुळं नक्कीच त्यांची ती ओळख, ती प्रेम हे आमच्या कुटुंबावर कायम आहे. पण इकडं माझं फार काही येणं नव्हतं. कधी मी पूर्वी कॉलेजला असताना फक्त 1-2 वेळेला लातूरला आलो होतो, पण ते पण कॉलेजमध्ये असताना, त्यामुळे असं काही राजकीय फार काही इकडं विषय माझे कधी नव्हते. पण आज एका वेगळ्या याच्यामध्ये, एक वेगळ्या जबाबदारीमध्ये मी इथं आलोय आणि मला याची कल्पना आहे की जबाबदारी आज मी ज्या घराण्यातनं येतो, ज्या कुटुंबातनं येतो, ज्या छत्रपतींच्या घराण्याचा वारसा आज मला लाभलेला आहे, आज त्यामुळं आपल्या अपेक्षा नक्कीच माझ्याकडनं आहे की काही चांगलं या ठिकाणी पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि नक्की त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न नक्की करीन, प्रामाणिकपणे प्रयत्न करीन हे सांगू इच्छितो. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं येऊन प्रयत्न करीन. तेव्हा आपण असं समजू नका की मी साताऱ्यामध्ये राहून इथल्या बैठका करीन, असं नाही. तर मला इथलं आता पालकमंत्री पद आहे, त्यामुळे मी इथं येणार, आपल्याबरोबर असणार, आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम आपला एक बंधू म्हणून, आपला एक सहकारी म्हणून मी 100% करणार, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळे नक्कीच ते नातं आपल्यातलं जे आहे ते वाढवण्याच्या दृष्टीनं, दृढ करण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न कायम चालू राहील, एवढं आपल्याला सांगतो. आज संस्थेबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाटील साहेबांनी सांगितल्या. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याचा आज आपण चर्चा जगभरामध्ये ऐकायला लागलोय, आणि आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आपल्याला काही म्हणजे नुसतं आपण सांगितलं तरी जे काही असेल त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या समोर स्क्रीनवर सगळं येतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि पुढचा सगळा आता जो कामकाज आहे, कारभार आहे, हा आता या AIच्या माध्यमातून होणार आहे. आज आता मोठ्या मोठ्या ज्या याच्या कंपन्या आहेत IT च्या, या आता AIकडे वळायला लागल्या. शासन सुद्धा आज शासनाच्या पण योजना या AIच्या माध्यमातून आता डिझाईन करण्याचं काम सुरू झालेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आज आता आपल्या, जसं आता मोबाईल आपल्या आयुष्यातला एक भाग झालेला आहे, तसं आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा आपल्या आयुष्यातला भाग होणार आहे किंवा व्हायला सुरुवात झाली आहे, हे आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्या मुलामुलींना याचा अभ्यास, याचं जे काही माहिती आहे, जे काही याच्या असणारं जे काही तंत्रज्ञान आहे, हे सगळ्याची माहिती झाली पाहिजे. आणि त्याचा आज कोर्स आपल्या कॉलेजमध्ये इथं पाटील साहेबांच्या आणि सर्वांच्या माध्यमातून सुरू झालाय. ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. कारण मी सातारमधनं येतो, अजून पण मी सातारमध्ये अजून माझ्या इथं पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स कुणी सुरू केलेला अजून मी सातारमध्ये पण बघितलेला नाही किंवा ऐकलं नाही. पण असे तुम्ही केलं आणि तुम्ही पुढचा विचार केला किंवा पुढच्या 5-50 वर्षामध्ये काय चालणार आहे, कशाला मागणी येणार आहे, इथनं पास आउट होणारे इंजिनियर्स असतील, इथनं पास आउट होणारी मुलं असतील, मुली असतील, त्यांना उद्या नोकऱ्या बघायचं म्हटलं तर कुठल्या क्षेत्रामध्ये यांना जायला लागणार आहे, याचा विचार करून आपण हे सगळं चालू केलं. एक अतिशय दूरदृष्टीची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे असं नक्कीच या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तेव्हा आपल्याला त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो. अजित पाटलांनी पण सांगितलं की आज KG ते PG हे आज आपण आपलं मूल जन्मल्यानंतर KGला घातलं की त्याचं सगळं शिक्षण देऊन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत त्याला बाहेर काढून त्याची प्लेसमेंट करून देणं. तर आज प्लेसमेंट मी वाचत होतो संस्थेबद्दल, 100% प्लेसमेंट आपल्या मुलांना देण्याचं काम आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून होतंय. हे साधं आणि सोपं काम नाही. प्लेसमेंट म्हणजे नोकऱ्या हुडकून देणं हे साधं काम नाही. शिक्षण देता येतं, डिग्र्या देता येतात, डिग्री मिळते, पण तिथून पुढं काय,
डिग्री घेऊन घरात बसायला लागतं अशी परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण असं नुसतं डिग्री पुरतं आपण मर्यादित आहोत हे न करता त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थिनींना प्लेसमेंट पण देण्याचं काम आज संस्था करते. हे खरंच कौतुकास्पद आहे असं मला तरी 100% वाटतं. त्यामुळं त्या बाबतीत आपलं मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आज आपल्या नर्सिंगचं भूमिपूजन झालं, इमारतीचं. मला वाटतं नर्सिंगचं अनेक कोर्स चालू आहेत, आता पुढचे आपण सुरू केलेत. मी जे वाचत होतो यापूर्वीपासून अनेक कोर्स चालू आहेत. कारण शेवटी नर्सिंग जे आहे हे सर्व्हिस ओरिएंटेड एक साईड आहे सगळ्याची. आणि आज हॉस्पिटल म्हणलं की नर्सिंग हे हॉस्पिटल जेवढा डॉक्टर महत्वाचा असतो, मला वाटतं त्याच्यापेक्षा तिथं दर्जेदार नर्सिंग स्टाफ असणं ज्या महत्वाचं असतं. कारण डॉक्टर येऊन तपासतो, औषधं देतो, त्याला काय असेल ते लिहून देतो, पण शेवटी ते वेळच्या वेळी देणं, त्या पेशंटची काळजी घेणं, त्या पेशंटला त्याच्यावर निगराणी ठेवणं, देखरेख करणं हे तिथल्या नर्सिंग स्टाफचं काम असतं. त्यामुळं चांगला नर्सिंग स्टाफ एखाद्या हॉस्पिटलमध्ये असणं हे सुद्धा चांगल्या डॉक्टर एवढंच महत्वाचं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याची पण सोय नर्सिंग स्टाफ इथनं निर्माण करण्याची आज आपल्या इथं होतीये. त्याला नक्कीच चांगला सगळा जो आहे तो म्हणजे मुला मुलींच्या माध्यमातून म्हणजे रिस्पॉन्स मिळेल याची मला खात्री आहे. पाटील साहेबांना एवढंच सांगतो की सर आपण माझ्या वडिलांबरोबर काम केलंय, त्यामुळे कृपा करून मला साहेब म्हणू नका. मी आपल्यापेक्षा फार लहान आहे, अनुभवानं लहान आहे. मी मंत्री जरी झालो असलो म्हणजे मला काही सगळी अक्कल आली असं नाही. आपण माझ्यापेक्षा अनेक वर्ष राजकारणात आहात. महाराष्ट्रातलं लातूर किंवा सगळीकडचं राज्यातले अनेक उतार चढाव, चांगले वाईट दिवस आपण बघितले. त्यामुळे आपला अनुभव, आपलं वय ते माझ्यापेक्षा मोठं आहे, जास्त आहे. त्यामुळे मला साहेब म्हणू नका. आपण सूचना करा, मार्गदर्शन करा की या ठिकाणी काय करायचं, कसं कसं पुढे जायचं, आणि त्याप्रमाणे आपल्या मार्गदर्शनानं नक्कीच पुढं काम करत राहीन हा माझा शब्द आपल्याला या निमित्तानं 100% आहे. तर शेवटी आपण माझ्या वडिलांचे मित्र आहात, म्हणजे थोडक्यात आपण वडिलांच्या जागी आहात असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. कारण त्या याच्यातले त्या पिढीतले आपण आहात. त्यामुळे नक्कीच तो आदर, तो मान सन्मान आपला माझ्या मनात आहे आणि कायम राहणार. त्यामुळे आपण हक्कानं सांगा काही लागेल ते. त्यामुळे नक्कीच त्याप्रमाणे काम करत राहीन. बाकी आपले सर्व पदाधिकारी इथं आहेत, आपण पण सर्व समोर बसलाय. आपल्याला पण माझी विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र राहून एकामेकाला सहकार्य करून आपल्या लातूर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल, आपल्या लातूर जिल्ह्याची प्रगती कशी करता येईल आणि या जिल्ह्याचे काही मूलभूत असे प्रश्न आहेत ते कसे आपल्याला सोडवता येतील हा प्रयत्न आपण करूया. एकट्यानं काही होत नाही. सगळ्यांनी हातात हात घातले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं एकत्र राहून हातात हात घालून आपण सगळेजण, आज आपलं सरकार आहे, आपल्याला एवढी ताकद आज महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली आहे, एवढं मोठं बहुमत दिलंय. त्यामुळे नक्कीच आपल्याला त्या ज्या अपेक्षा आहेत त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पूर्ण करायच्या. देवेंद्र फडणवीसांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आहेत की काम आपल्याला प्रामाणिकपणे, प्रभावीपणे आणि चांगल्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षेनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला सर्वांना करायचंय आणि त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त आता तुमची साथ या पुढच्या वाटचालीमध्ये आम्हाला सर्वांना राहू दे एवढंच सांगतो. परत एकदा आपल्या संस्थेचे JSPM संस्थेचे अध्यक्ष मान्य कवेकर पाटील साहेबांना आणि सर्व त्यांचे कुटुंबातले सगळे संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो की मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला, एवढं 2 शब्द बोलण्याची संधी दिली. खरं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पण अनावरण पाटील साहेबांना घ्यायचं होतं, पण थोड्या परवानग्या काही नसल्यामुळे आपल्याला तो कार्यक्रम जरा घेता आला नाही. आता तो पुढच्या याच्यामध्ये आपण घ्यायचा ठरवलाय. कारण शेवटी राजकीय म्हणजे आता पूर्वी ठीक होता, आमदार म्हणून मी इथून नुसता इथं आलो असतो तर पाटील साहेब काही करून उद्घाटन करून आपण गेलो असतो, काही फरक पडत नाही. पण आता मंत्री म्हणल्यावर काही जरा मर्यादा येतात, काही गोष्टी आपल्याला कायदेशीर ज्या आहेत त्या मंत्री म्हणल्यावर पाळायला लागतं. कुठेतरी म्हणजे जी काय कायद्याची चौकट आहे ती आपल्याकडनं तुटणार नाही किंवा त्या चौकटीला कुठं बाधा येणार नाही हे थोडं बघायला लागतं. त्यामुळे थोडं तो कार्यक्रम आपल्याला पुढे ढकलायला लागला, पण हरकत नाही. त्या कार्यक्रमाला म्हणजे कधी आपण ठरवा,
त्या कार्यक्रमाला मी नक्की असेन एवढा आपल्याला शब्द देतो. आणि इतर पण आपण कोणाला राज्यातलं प्रमुख नेत्यांना बोलवायचं असेल आपण सांगा, आपण त्यांना पण बोलवू. म्हणजे काही अजून 4 गोष्टी आपल्या पदरामध्ये त्यांच्या माध्यमातून पण आपल्याला पाडून घेता येतील. अशा पद्धतीनं मोठा जंगी कार्यक्रम करू एवढीच विनंती करतो. परत एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो. सगळ्यांनी माझा सत्कार केला. थोडी मला आल्यानंतर इथं जरा गंमत वाटली की सगळे आता एवढे मुलं मुली सगळे विद्यार्थी इथं उभे होते. सगळे मी येत होतो, नमस्कार करत होतो, सगळे बघत होते माझ्याकडं. आपल्याला गंमत सांगतो, म्हणजे जास्त वेळ नाही घेणार. मी स्वतः शाळेत ज्यावेळेला होतो त्यावेळेला मी फार असं काही ब्रिलियंट स्टुडंट होतो असं काही नाही. आणि म्हटलं आता आपण तर काय फार शिक्षणामध्ये दिवे लावलेले नाहीत. आणि म्हटलं आता इथं जाऊन मी नारळ फोडतोय. म्हटलं आता देवाचं कसं नशीब असतं, म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही. माझ्या आईंनी मला शेवटी बोर्डिंगमध्ये टाकलं. म्हटले तू काय म्हटले माझ्याबरोबर राहून शिकणार नाहीत, कारण मला त्यावेळेला अल्जेब्रामध्ये 100 पैकी 5 मार्क पडले होते. तेव्हा आई म्हटली तू आता म्हटले सगळी बॅग भरायची आणि बोर्डिंग गाठायचं. म्हटले तुला मी माझ्याबरोबर ठेवणार नाही, तर तू काही शिकणार नाहीस आणि तू काय पास होणार नाही, 10वी होणार नाही. त्यामुळं मग मला तिनं शेवटी बोर्डिंगमध्ये टाकलं. पण शेवटी बोर्डिंगमधनं मी 10वीमध्ये थोडं ह्याच्यामध्ये मला पण आपलं 52% घेऊन का होईना पास झालो पहिल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मला समाधान हेच होतं की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो. ते किती टक्के पडले ह्याच्याकडे आपलं लक्ष नव्हतं. पण रिपीट करायला लागलं नाही किंवा घरी जाऊन परत आता शिव्या वाचणार नाहीत किंवा मार खायला लागणार नाही एवढी आता मुलांना वाटेल की मार हो. आम्हाला त्यावेळेला आमच्याबद्दल काही कायदे बिदे नव्हते. आता कायदे झाले आता मुलांना मारायचं नाही वगैरे. पण त्यावेळेला नापास झालं की चांगले रपाटे जोरात पडायचे घरामध्ये. त्यामुळे सगळं अनुभव घेतलेले आहेत. पण थोडं मला गंमत वाटत होती की आपण काही एवढं न करता पण आज आता पाटील साहेबांनी बोलवलंय, म्हटलं आता गेलं पाहिजे. पण तुम्हाला आता बरेच पर्याय आहेत, बरेच ऑप्शन्स आहेत. सगळं जग तुमच्या पुढं म्हणजे त्याला आपण म्हणतो ना साध्या क्लिकवर एका अख्खं जग तुमच्या पुढं तुम्ही ओपन करू शकता. कारण इंटरनेटमुळं आणि सगळ्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं कुठलीही गोष्ट आज तुमच्यापासून लांब राहिलेली नाही. मी ज्यावेळेला 10वी पास केली त्यावेळेला 3च पर्याय आमच्या समोर होते. आम्ही बरीच मुलं क्लासला होतो, काही हुशार होती, काही जरा त्यांच्या खाली, आणि मग आम्ही सगळे जो काही गाळ होता तो आम्ही नंतर असायचो. पण त्यावेळेला आता पाटील साहेब येत आहेत त्यांना पण माहिती आहे, त्यावेळेला एकच होतं की 80, 85, 90% असला तर त्या मुलाला मेडिकलला पाठवायचं. त्याच्यापेक्षा खाली जरा असलं तर तो इंजिनिअरिंगला जाणार, आणि 50-60% असलं तर बीकॉम, आणि त्याच्या खाली असलं तर BA ला पाठवायचं. हे ठरलेलं होतं आई वडिलांचं किंवा शिक्षकांचं सुद्धा की ह्याच्यामध्ये काय होऊ शकत नाही. हुशार असला, आणि आता जर तुम्ही 98% आणि 99% जी भाषा आपण पेपरला बातम्या ऐकतो, 99 पॉइंटमध्ये 50-60 मुलं मुली पॉइंटमध्ये असतात. त्यावेळेला आपल्याला खोटं वाटेल, मी ज्यावेळेला 10वी पास झालो त्यावेळेला आमच्या शाळेतला जो टॉपर होता तो मला वाटते 86 का 88% त्याला पडले होते. कारण तीच लेवल असायची. 90, 92 म्हणजे 98 तर आम्ही कधीच त्याच्यात ऐकलं नव्हतं. पण त्यावेळेला पण आम्हाला वाटायचं की हा फार हुशार आहे. ज्यावेळेला आमच्या शिक्षकांना पण वाटायचं की 80-90% गेला तरी मुलगा फार हुशार आहे किंवा मुलगी फार हुशार आहे. अशी परिस्थिती त्यावेळेची होती. आज तर कॉम्पिटिशन झालंय, सगळं आले. त्यामुळे याचा फायदा घ्या. आज एवढं संस्थेच्या माध्यमातून आपल्याला इथं संधी मिळते आहे, त्याचा आपलं करिअर घडवण्यासाठी फायदा सगळ्या मुला मुलींनी घ्यावा, एवढी माझी नक्कीच आपल्या सगळ्यांना सूचना आहे. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.